इथे पुन्हा एकदा फटका जरूर आलाय, तिथे मिळेल फक्त आणि फक्त डिक्लेअर स्वरूपातील एकच धाव. श्री गणेश झाला गेला तो म्हणजे अर्णव 11 या संघाचा. आता संघ मालकांच्या विजयाची लढाई इथे लढायची आहे. अर्णव 11 या संघाला या मॅचच्या अगोदरचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंग ऑर्डर वरती. इथे फटका सुरेख आपल्याला पाहायला मिळते, परंतु काय घडते मैदानाच्या आतमध्ये 2 धावा 1+1 बिना दिवाळीचा बोनस भरला गेला. एकंदरीत धावसंख्या जाऊन बोलले तब्बल 3च्या घरामध्ये. नॉन स्ट्रायकर यांचा वैभव आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वैभव आणि त्याचबरोबर सचिन ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. इथे नो बॉलचा इशारा +1 अर्थातच या चेंडूवरती 2 धावा. म्हणजे चव जाऊन चोथा केला, आता गुलाबजाम वाटी सुटला रात्रीच्या वेळेस. इथे सुरेख फटका होता, परंतु क्षेत्ररक्षण देखील लाजवाब आपल्याला पाहायला मिळालं. इथे कोणतेही धाव नाही. षटक समाप्तीचा जरा पंचांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आला. फक्त आणि फक्त धावा 5 आपल्याला पाहायला मिळाल्यात. गोलंदाज आपल्याला पाहायला मला पहिल्या षटकामध्ये प्रकाश, परंतु आता दुसऱ्या बाजूला फलंदाजी करणारे 5 धावा. सांगितलं गेलं या खेळाडून सचिन आपल्याला पाहायला मिळेल. नावात सर्व काही, परंतु आता सचिन आयकॉनच्या स्वरूपामध्ये खेळी करताना पाहायला मिळतोय. इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? डेड चेंडू पाहतोय आपण. चेंडू मेला रात्रीच्या दिवशी. डेड चेंडू. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्कवर दीपक. इथे डान्सिंग दरम्यान फटका सुरे काय, परंतु क्षेत्ररक्षण देखील लाजवाब आपल्याला पाहायला मिळालं. हेच तर हवा आहे बॉक्स क्रिकेट मध्ये. तुम्हाला चाणक्य क्रिकेट करावा लागेल. धावफलक 1 भरलं जात आहे. दुपारचे वाजले 2, परंतु अजून देखील क्रिकेट वेडे मैदानाच्या आतमध्ये बाहेर देखील पाहायला मिळतं. इथे 1 धाव +1 म्हणजे नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला. इथे फटका सुरेख लाजवाब फटका आलाय. क्रॅकिंग चौकार बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते. वैभवच्या बॅट मधून संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार आला गेलाय. या सामन्यामध्ये आनंद कदम साहेबांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवलाय, संघ मालकाने तो विश्वास पात्र खेळी पाहायला मिळते. धाव फलक आपल्याला पाहायला मिळते 12च्या घरामध्ये जाताना पाहायला मिळते. इथे ओईटी आउटचा इशारा, परंतु नो बॉलचा इशारा. चला बॉलची मागणी केली. जुना चेंडू आपण देत आहोत. अंडरम क्रिकेट म्हटलं गेलं तर तुम्हाला तो टॅपचा फटका येणं खूप महत्वाचं असतं. अंडरम खेळणारे असे बरेचसे खेळाडू असतात. उदाहरण द्यायचं झालं तर आंबिवलीचा सितारा शाही शेख आपल्याला पाहायला मिळतो. अंडरम बॉक्स क्रिकेट त्या खेळाडूंना गाजवलं गेले, परंतु आज दिवानगरीमध्ये देखील तसे खेळाडू आहेत. अंडरम बॉक्सचे किंग मेकर. आज खऱ्या अर्थानं सचिनला आम्ही त्या स्वरूपामध्ये देखील पाहतोच. इथे पाहतोय आपण कानमंत्र नक्कीच हाकला गेला. धावफलकावरती जावं. धावफलक 14च्या घरामध्ये. इथे पुन्हा एकदा सुरेख फटका. तिथे क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. चेंडू सापडत नाही. मित्र म्हणे भांबळ उडाली असेल मॅचच्या दरम्यान. हे मॅच खूप महत्वाचे आहे. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. या टीमचा आयकॉन सचिन इन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पाहतो आपण नो बॉलचा इशारा पाहायला मिळतोय. 1+1 आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा एकत्वल्या जातील. पुढचा चेंडू आपण गोलंदाजाचा. इथे डान्सिंग फटका सुरेख झाला आपल्याला पाहायला मिळाला, परंतु तिथे मी इथे फक्त आणि फक्त 1च धाव. पंचांचा षटक समाप्तीचा षटकानंतर धावसंख्या जाऊन बोलले तब्बल 18च्या घरामध्ये. 18 धावा आपल्याला पाहायला मिळतील एकंदरीत. आता तिसरं षटक कोणाच्या खांद्यावरती असणार? विश्वास कोणावरती कॅप्टनच्या माध्यमातून दाखवला जाणार एवं पूर्ण स्क्वॉडच्या माध्यमातून विश्वास कोणावरती दाखवला जाणार? मीटिंग केली जाते. धाव 18 पाहायला मिळतील. अजून देखील पाहतोय आपण सलामील आलेला सचिन अजून देखील मैदानाच्या आतमध्ये जाऊन सांगून देतोय की मी अजून देखील आहे. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल.
इथे फटका सुरेख आपल्याला पाहायला मिळते. तिथे मी ते एकच धाव. अक्षरशः पाहता आपण इथे जर हात टाकला नसता तर ओईटी आउटचा इशारा आला असता, परंतु विनाशकालीन विपरीत बुद्धी. हात टाकला गेला, फटका अडवण्याचा प्रयत्न होता परंतु ब्रश झाला. इथे दिशा खराबली गेली. मित्र म्हणेन फलाट क्रमांक 1 वर आलेली गाडी चुकून 3 वरती गेली की काय. इथे ओईटी आउटचा इशारा पाहायला मिळाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावगती 20. मी तर म्हणेन धावाला प्रश्नचिन्ह उभं केलंय या गोलंदाजानं अक्षयने. इथे पुन्हा एकदा फटका समोरच्या बाजूला. तिथे कोणतीही धाव नसणार नाही. आता स्ट्राईक वरती येण्यासाठी धडपड करत असणार तो म्हणजे खेळाडू सचिन. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. या षटकातील पुढचा चेंडू. इथे फटका सुरेख आला, परंतु तिथे काय घडते मैदानाच्या आतमध्ये सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. लाजवाब क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षणाचा दर्जा देखील आपल्याला पाहायला मिळाला. हेच हवं आहे आपल्या टीम्सला. पुढील चेंडू आपल्याला डान्सिंग खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे चोरी झाली गेली. विकेटचं होतंय पतन. मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळाला खेळाडू अजून एक तो म्हणजे अर्णविले या टीमचा. परंतु दुसऱ्या बाजूला तुम्ही चुक्या करताय काय, तर आपला सचिन नावाचा खेळाडू त्याची बॅट बोलली, त्याला स्ट्राईक देणं महत्वाचं आहे. परंतु इथे वाह 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 क्षेत्ररक्षणाचा दर्जा आपल्याला देखील पाहायला मिळाला. आता परंतु आता त्यांच्याकडे आले स्ट्राईक. आता आयकॉनला कोणती भूमिका घ्यावी लागेल. त्याने सांगितलं गेलं की आनंद दादा कदम यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला, ते विश्वासपात्र खेळी मी पुन्हा एकदा करणारच आणि करायला हरकत नाही. संदेश पाहायला मिळतात. टीम आपल्याला पाहायला मिळते. माऊली ग्रुपा, माऊली आईचा आशीर्वाद घेऊन टीमच्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. माऊली ग्रुप आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला पाहायला मिळते अर्थातच अर्णव विलेमन आनंदजी कदम यांचा पुरस्कृत केलेला संघ. पहिला चेंडू. इथे डान्सिंग खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. फटका जरूर आला गेलाय. आला ट्रॅक्टर, गेला ट्रॅक्टर, उडून गेली वाळू. हा शॉट होता झोपाळू. समोरच्या बाजूने मारलेला फटका आपल्याला पाहायला मिळाला. फटका सुरेख होता, परंतु एक धाव देऊन गेला. म्हणजे क्रिकेटचं मादक सौंदर्य मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 21 धावा. इथे नो बॉलचा इशारा. वाईट चेंडू. वैभव संदेश गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय माऊली ग्रुप कडून. इथे फुल टॉस चेंडू होता, त्याला समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न राहिला गेला. तिथे मिळते एकच धाव. कॅमेरामॅन थोडा पण सतर्क करायचंय, नंतर काय होईल माहितीये का, 4 आण्याची कोंबडी 12 आण्याचा मसाला. कॅमेऱ्याची किंमत मागायला गेला तर खूपच महाग आहे. परंतु इथे नो बॉलचा इशारा, परंतु खेळाडू होईल बाद. नो बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत धावसंख्येला अंकुशन पाहायला मिळते 24 धावा. प्रश्नचिन्ह उभं केले, खिंडार पाडली गेली या गोलंदाजानं. मित्र म्हणून तिसऱ्या षटकामध्ये पलटवार केला अक्षय नावाच्या गोलंदाजानं. धाव फलकावरती धावा फलक 24च्या घरामध्ये 24. या षटकातील पाहतो आपण दोनच बॉल पाहतोय आपण. शेवटच्या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव करताना पाहायला मिळतोय. अनेकच सांगितले गेले एक छोटासा बदलाव बडी कामयाबी कैसा बन जाता है. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न केला. समोरच्या बाजूला चेंडू जातोय, तिथे मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेने धाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातो, तो म्हणजे अर्णव विलेवन या टीमच्या माध्यमातून. इथे फटका सुरेख, परंतु तिथे एक धाव. पुन्हा एकदा एका धावेवरती मित्र म्हणेन भर दिला आतापर्यंत अर्णव विलेवन या टीम्सने, परंतु एक धाव ही खूप महत्वाची असते मित्रांनो. इथे नो बॉलचा इशारा, परंतु विकेटचं होतंय पतन. नो बॉल जरूर होता, परंतु विकेटचं होतंय पतन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजून देखील आला जाईल. मित्र म्हणजे अर्धा संघ डगआउट मध्ये विश्रांती करताना आपल्याला पाहायला मिळते. बॅटर्स
सुरेंद्र आपल्याला पाहायला मिळते. इथे यष्टी रक्षकाची कमाल, गोलंदाजाची धमाल, हे गणिती सूत्र आखलं गेलं आणि ओईटी आउटचा इशारा देण्यात आला. मी तर म्हणेन एखादा पत्त्याचा बंगला असतो साहेब, त्या पत्त्याच्या बंगल्याला जर का एखादी वाऱ्याची झुळूक लागली, ज्या प्रकारे कोसळला जातो ना, तसा पत्त्याचा बंगला कोसळला गेला टीम अर्णव या टीमच्या माध्यमातून. कारण की तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं मी तर म्हणेन. इथे बघा ती दशा आपल्याला पाहायला मिळतात. असं मातोश्री इलेव्हन आपल्याला पाहायला, पहिला चेंडू बिरकावला होता परंतु तिथे सुरक्षित रक्षण आपल्याला पाहायला मिळते. माऊली ग्रुप आपल्याला पाहायला मिळते. अक्षय आणि प्रकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. इथे नो बॉलचा इशारा, दुधारी तलवार, चलो तो दुश्मन की नाही तो खुद की गर्दन कट जाय. आणि इथे सुरेख फटका देखील आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्राईकला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय, अक्षय पाहायला मिळतात. इथे पुन्हा एकदा पाहतोय आपण रिव्हर्सचे फटके सातत्याने, म्हणजे आपल्याकडे असलेला क्लास, आपल्या बॅटिंगचा दर्जा, बॅटिंग मधला क्लास, बॅटिंग झकास. इथे पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न, समोरच्या बाजूला चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळाला. तिथे मी ते एकच धाव. मी तर म्हणेन आजच्या दिवानगरीमध्ये अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये हे एक नाव आज आपल्याला आवर्जून घ्यावं लागेल. अर्थातच बॅटिंग करणारा फलंदाज अक्षय. पुढचा बॉल बघतोय आपण, समोरच्या बाजूने मारलेला, तिथे रनआउटचा धोका. मी तर म्हणेल ही मॅच मध्ये लढाई आपल्याला सचिन विरुद्ध अक्षयची असेल मी तर म्हणेन. कारण की दोन्ही खेळाडू त्याच पद्धतीचे पाहायला मिळते. त्यांच्या अंगावरती मॅन ऑफ द मॅचची जर्सी, म्हणजे प्रभाववंत खेळाडू आपल्याला मात्र गुणवंत खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. इथे एक धावाची सांगता पाहायला मिळते. एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचते 6च्या घरामध्ये. NTC स्पोर्ट दर्शनदादा म्हात्रे यांच्या स्वप्नातून साकार केलेली वाहिनी आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट प्रेमींना विनंती करतो, वाहिनीची क्लिअरिटी आवडली असेल तर सबस्क्राईब या बटनाला आपण सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला देखील आपण क्लिक करायचं आहे. या वाहिनीचा दर्जा उंच दर्जा घेऊन जायचा आहे. जातो आपण महाच्या दिशेने. पहिलं षटक समाप्तीच्या इशारा, 7 धावा. 7 धावा आपल्याला पाहायला मिळते. धावांचं माफक असं वन ठेवलं गेलंय, परंतु या अंडर बॉक्स क्रिकेट म्हटलं गेलं तर तुम्हाला इथे प्रयत्नच करावे लागतात, अन्यथा काही नाही. आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे, रडतोयस काय वेड्या लढण्यात छान आहे. अरे काट्याती फुलांची झुलती कमान आहे, उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे. अरे जगणं निरर्थक म्हणतो, अरे जगणं निरर्थक म्हणतो ते तर बेईमान आहे. कारण की सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्याला उंचावरून खाली पडावं लागतं. परंतु आता मी तर म्हणेन
बाहेर आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये ट्रम्प कार्ड आपल्याला प्रकाश. खऱ्या अर्थाने या टीमचं मॅन्युफॅक्चरिंग बटन, धावाचं रन मशीन मैदानाच्या आतमध्ये आहे, म्हणजे सामना सोडला जाणार नाही. इथे फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, छोटी धाव घेण्याचा मानस झाला गेला. तिथे मी ते एक धाव. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 8च्या घरामध्ये. दोन संघाची बडली गाठ, कोण कोणाची लावणार या मॅच मध्ये वाट, हे देखील पाहणं गरजेचं राहील. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला, इथे नो बॉलचा इशारा पाहायला मिळतोय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये सातत्याने एका एका धावेचं महत्व लक्ष घेणं गरजेचं राहील टीम्स अर्नब 11 या टीम्सला. पुढचा चेंडू पाहतो आपण. इथे सुरेख फटका, फंबलिंग थोडंस पाहायला मिळते, परंतु आपल्या क्रीज मध्ये सुखरूप पोहोचला गेला. एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 11च्या घरामध्ये. इथे खोलवर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते, यॉर्कर चेंडू आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आपल्याला पाहायला मिळते, परंतु या ब्रह्मास्त्राचा उपयोग करत असताना यष्टी रक्षकाने केलेली चूक अर्थातच एक धाव. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू चांगला होता, परंतु यष्टी रक्षकाने चुकी केली. आणि ही चुकी म्हटलं गेलं तर माझ्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर काय म्हणेन, यष्टी रक्षकाने चुकी केली. मी एकच म्हणेन, अगं पोरी तू सपनात ये ना आणि विकेट किपरच्या कानाखाली साताड दे ना, एवढी मोठी चुकी केली. चेंडू चांगला होता, आता गोलंदाज करणार तरी काय, वेग देखील होता. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. इथे काय घडते मैदानाच्या आतमध्ये, दाद मागितली जाते पंचांच्या माध्यमातून, परंतु पंचांच्या माध्यमातून जर थर्ड अंपायर घेण्यात आला तरच स्कोर बोर्डवरती जाऊयात आपण. धावफलक जाऊन बोललं 13. तर खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर श्री साई प्रतिष्ठान दिवा या मंडळासाठी ज्यांचं सातत्याने वर्षानुवर्ष सड हाताचं व्यक्तिमत्व लाभलं जातं, कोणतेही कार्य असू द्या तिथे दादांनी आवर्जून भेट घेताना आपल्याला पाहायला मिळतात. असे फरान शेख या मैदानावरती आले तर साहेबांना विनंती करू, साहेब आपण या, तुम्ही आलात या स्पर्धेची शोभा वाढली, तुम्ही आलात या आयोजनाला 4 चांद लागले गेले, तुमचं देखील या श्री साई प्रतिष्ठान दिवा प्रीमियर लीग मध्ये सहर्ष हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. चला फरान साहेब यायचं आहे आपण. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल, गोलंदाजी मार्क पर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकला गोलंदाज वैभव. वैभव म्हणजे आनंद, आता आनंद निर्माण करणार का. इथे टॅपचा फटका, सुरेख फटका, लाजवाब फटका. या फटक्यामध्ये तोड होती, जोड होती, फटका दमदार होता. धावफलकावरती जाऊयात आपण. धावफलक 14च्या घरामध्ये. 14 धावेची 11-14चं समीकरण सोडवावं लागेल. या मॅच मध्ये अक्षय स्वस्तात बाद झाला, परंतु आता त्याच्यानंतरची भूमिका कोण घेणार, खलनायक कोण बनणार. आता टीम अडचणीत सापडलाय. ते ट्रम्प कार्ड मैदानाच्या आतमध्ये. इथे पाहतो आपण या दिवानगरीमध्ये अगदी थाटामाटामध्ये रुबाबदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. श्री साई प्रतिष्ठान यांच्या स्वप्नातून मी तर म्हणेन साकार झालेली स्पर्धा, लक्ष दिव्यांनी उजळून काढणारी स्पर्धा, लाखो मेणबत्त्यांनी उजळून काढणारी स्पर्धा, अगदी थाटामाटात आजचा पहिला दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. अब आगे रे अक्षय, अब आगे. हा नवीन बॉल मध्ये नाही काय नाही. तर चला जास्त वेळ घ्यायचा नाही आपण. अक्षय आगे अब आगे. नक्कीच पाहतोय आपण. मॅचच्या दिशेने जाऊयात आपण. मॅच रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही संघ हार मानायला तयार राहीत. इथे डान्स खेळण्याचा प्रयत्न, दोन्ही गाड्या एकाच पट्टीवरती, परंतु काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, फेकी खराब आपल्याला पाहायला मिळेल. इथे मिळली जाते एक धाव. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते तर बल 15च्या घरामध्ये. 2 धावा आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील.
पुढचा चेंडू कोणत्या पद्धतीचा राहिला जाईल. वैभवनं अजूनपर्यंत मी तर म्हणे मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केलाय. इथे क्षेत्ररक्षण सुरेख, परंतु काय घडतंय मैदानाच्या देवदत्त बलवत्तर असं म्हटलं जातं. ते देव आपल्याला पाहायला मिळालं. तिथे एक धाव अजून देखील पाहायला मिळते, ऍड केली जाते धावसंख्यामध्ये धावफलकावरती. पुढचा चेंडू पाहतोय आपण. इथे पाहतोय आपण काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. 17 धावा आपल्याला पाहायला मिळते. कोणत्या संघाला खतरा लागला जाईल. अश्विन बाकड्याला शुभ करावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीम्सला. वैभव आपल्याला पाहायला मिळतात. इथे पाहतोय खोलवर पद्धतीचा चेंडू होता, त्याला एका धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झाला गेला फलंदाजच्या मधून. धावफलकावरती जावेत आपण. धावफलक 18च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू या षटकातील. इथे फटका जरूर आलाय. तिथे क्षेत्ररक्षण देखील अफलातून, परंतु फेकी थोडीशी उशिराने आली गेली. तिथे मी ते फक्त आणि फक्त एकच धाव. षटक समाप्तीचा इशारा. 19 धाव आपल्याला पाहायला मिळतील. असं हे क्रिकेटचं गणित आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सोडवावं लागेल. परंतु आता प्रश्न सापडला गेला की मॅच मध्ये पलटवार कोण करणार, अर्णव इलेव्हन की दुसऱ्या बाजूला मातोश्री, हे देखील पाहणं गरजेचं राहील. जर तरला क्रिकेटमध्ये थारा नाही हे खरं आहे, परंतु जर तर शिवाय देखील क्रिकेट नाही. बॅटिंग मार्क वरती आता आपल्या बॅट्समन देखील पाहायला मिळतं. दीपक आणि प्रकाश. प्रकाशला प्रकाशमय कामगिरी करावे लागले. उगवणाऱ्या सूर्याला सन्मान घालावे लागेल. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळते. इथे फटका जरूर आलाय. इथे मिळतील धावा किती, फक्त आणि फक्त मिळेल एकच धाव. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. प्रेक्षक राजांची तुडुंब गर्दी. इथे पुन्हा एकदा पाहतो आपण. इथे धाव अजून देखील एक. 9+1 म्हणजे 2 धावा. आता इथे कोण नाही कोणचा, आता सकाळी उठल्यावर खावा लोणचा. पीसी फायटर्स आणि दुसऱ्या बाजूला गांगुली इलेव्हन. चला कॅप्टन्स, आपण टॉस देखील करायचं आहे. तुमची मॅच आहे. आता पाहतो आपण बॅटिंग मार्क वरती कोण असेल. चला चेंडू द्या. धाव फलकावरती सावेत आपण. धाव फलक जाऊन बसला 22च्या घरामध्ये. 6 धावेची आवश्यकता असणार आहे आता या मॅच मध्ये शिरकाव करताना. 5 चेंडू 6 धावा. मॅच होती कुठे मित्रांनो, मॅच होती जनरल वॉर्ड मध्ये, नेऊन ठेवलं आयसीयू मध्ये, लावलं गेलं व्हेंटिलेटर. अर्थातच या बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतं. मॅच मध्ये ज्वलंत जवंत उदाहरण देण्याचा प्रयत्न झाला गेला. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. आता मॅच रफंट. इथे डान्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु काय तू मै आता काय करणार मैदानाच्या आतमध्ये. इथे सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पोहोचलाय की होय, पोहोचला. गेल्या पंचांनी शहानिशा केली गेली आणि निर्णय आमच्या समोर जोडला. आता मॅच आपल्याला रफ अँड टफ पाहायला मिळते. गांगो इलेव्हन टीमनं टॉस जिंकला गेलाय आणि क्षेत्ररक्षण. किती पाहिजे? 23 झालं ना. 4 चेंडू 5 धावा. मॅच रफ अँड टफ पाहायला मिळते. इथे फटका सुरेख आपल्याला पाहायला मिळाला, परंतु अफलातून क्षेत्ररक्षण. जर का चेंडू सीमारेषेलगत गेला असता तर मॅचची हवा काढली असती, परंतु ती हवा नाही काढली गेली. क्षेत्ररक्षण लावजाव पाहायला मिळते. अर्णव इलेव्हन संघ सांगून देत आहे की वी कॅन डू इट, आम्ही हे करू शकतो. आमच्या संघ मालकाने आमच्यावरती विश्वास दाखवलाय, परंतु दुसऱ्या बाजूला देखील संघ हार मानायला तयार नाही. अर्थातच बॅटिंग करणारी टीम्स माऊली कृपा.
इथे नो बॉलचा इशारा, कहाणीमध्ये ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे पाहतो आपण एकंदरीत धावा गणल्या जातील 2. धावसंख्या 26. 3 चेंडू 2 धावा. प्रेक्षक राजांनो, मॅच आवडल्यास तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. क्रिकेट सामना कोणी पण जिंको, परंतु विजय आहे श्री साई प्रतिष्ठानचा, विजय आहे क्रिकेटचा. तीन चेंडू 2 धावा. बॅटिंग काय झक्कास करताना आपल्याला पाहायला मिळतं मोक्याच्या क्षणाला, परंतु गोलंदाज इथं काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. 1+1 2 धावा. आता एकच म्हणून क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम साठी या मॅचचा त्यातून हात घालून घास काढला की काय, खऱ्या अर्थानं हातात तोंडाशी आलेला घास अगदी अलगद, अगदी सहज, अगदी लाडानं काढून काढला. अर्थातच माऊली कृपा या टीम्सने, नाव लक्षात ठेवा. चला आपण साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. आपल्याला पाहायला मिळतात मॅन ऑफ द मॅच सचिनजी जोगळे साहेबांच्या शुभ हस्ते नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण खेळाडूला देत आहोत. प्रकाशजी बांद्रे, काय खेळी गेली आपल्या टीमला, मी तर म्हणेन संकटातून सावरला गेला. जिथे विषय गंभीर तिथे पुन्हा एकदा माऊली कृपा टीम साठी आम्ही खंबीर हे सांगून दिले. यानंतरची मॅच देखील आपल्याला पाहायला मिळते. मॅच देखील आपल्याला रफ अँड टफ पाहायला मिळते. अंडरम क्रिकेट काय शिकून गेलं खऱ्या अर्थानं पाहायला गेले तर